ही आहे हनुमानाची मूर्ती बघा. होताना तोफा आहेत, असे लोखंडी तोफा आहेत. साई सोन्याचं गाणं आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी मला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. मी आज जाणार आहे अलिबागला. अलिबाग म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो फक्त समुद्र. समुद्रामध्ये असलेला कुलाबा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. आणि मुंबईच्या दिशेकडने दुसरा एक किल्ला बांधलेला आहे अलिबागमध्ये आहे, तो म्हणजे खंदेरी किल्ला. या दोन्ही जलदुर्गामुळे चिंगराज सिद्धी पोर्तुगीज यांच्या हल्ल्यापासून किनारवरती संरक्षण झालेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा गड किल्ला महत्त्वाचा आहे. या दोन्ही जलदुर्गाच्या बांधकामापूर्वी या पूर्ण किनाऱ्यावरती संरक्षण ठेवण्याचे काम हे एक किल्ला करत होता. त्या किल्ल्याचे नाव आहे सागरगड किल्ला. हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. मी आज सागरगड किल्ल्यावर जाणार आहे. मी जस्ट आता कोपरगाळ्यातून ट्रेन पकडली आहे, त्या ट्रेनमध्ये आहे. आता इथून जाणार आहे मी परळी स्टेशनला. मी जस्ट आता पनवेल स्टेशनला पोहोचलेलो आहे. मी आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. पनवेल स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे. आता नाश्ता करत आहे सकाळचा. तर छोले भटुरे प्लेट घेतलेली आहे खाण्यासाठी. मी आता जस्ट ट्रेन पकडली आहे रोहा जाणारी. सकाळी 7 वाजता आलो होतो पनवेल स्टेशनला. जस्ट आता 9:30 वाजता रोहा जाणारी ट्रेन आलेली. तर ट्रेनमध्ये आहे. इथून जाणार आहे ट्रेनला. पनवेल स्टेशनवरून पेनला जाण्यासाठी 10 रुपये तिकीट आहे. जस्ट आता मी इथं पेन स्टेशनला इथं पोहोचलेलं आहे. पनवेलवरून पेनला येण्यासाठी 1 तास लागला. हे आहे पेन स्टेशन. पेन रेल्वे स्टेशन तिथून लेफ्ट साईडनं थोडे चालत गेले 15 मिनिटाच्या अंतरावरती पेन बस स्टॉप आहे. पेन बस स्टॉपपासून खंडाळ्याला अलिबागला जाण्यासाठी बस आहेत. तर खंडाळा गावामध्ये इथं उतरायचं आहे. त्या ठिकाणी जस्ट आता मी खंडाळा गावामध्ये इथं उतरलेलो आहे. तर इथून वरती आहे रस्ता सागरगड किल्ल्याला जाण्यासाठी. हा इथं मेन रस्ता आहे खंडाळा गावातला. इथं हे दिसतं बघा, इथं बोर्ड लावलेला आहे खंडाळा गाव. इकडे वर जायचं आहे. लेफ्ट साईडने वरती जायचं सागरगडला. तिथून रस्ता आहे वरती जाण्यासाठी. पेन बस स्टॉपपासून खंडाळा गावाला येण्यासाठी पर पर्सन 58 रुपये तिकीट आहे. आता इथून माझ्या पाठीमागे जी वाट आहे इथून आता निघाला आहे मी सागरगडला जाण्यासाठी. ही वाट आहे सागरगडला जाण्यासाठी खंडाळा गावातून. आता वाजलेत 12:25 झालेत. आता खंडाळा गावातून तर चालू केलं आहे सागरगडला जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता मी चालत निघाले आहे सागरगडला.
ह्या इथून असा रस्ता आहे इकडे. जो बाण दिसकडं सिद्धेश्वर मंदिराकडे गेलेला आहे ते तिकडचं बाण आहे ते पवेळे गावासाठी गेलेला आहे. इथून रस्ता आहे सिद्धेश्वर मंदिरासाठी जाण्यासाठी. इथून जायचं तिकडे. डांबरीकरण केलेलं आहे. त्या रस्त्याने सर्व पुढे जायचं आहे सिद्धेश्वर मंदिराकडं. सिद्धेश्वर मंदिराकडे पुढं आहे. हा आहे ओढा बघा. ह्या ओढ्यातून पलीकडे आले की इथून वरती पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी सागरगडला. तर ह्या ठिकाणी इथे अनगड देवाचे दर्शन होते. इथं अनगड देवाची इथं मूर्ती आहे. त्या 1:15ला गड चालायला सुरुवात केलेली आहे. आता इथून वर जाणार आहे. ह्या पायऱ्यातून सागरगडाला वर जायला. त्या पूर्वीच्या पायऱ्या आहेत. खालून थोडे पायऱ्यावरती चढून आले की नंतर त्या ठिकाणी असे इथे देवांची काहीतरी आहे. असे इथं छोट्या दगडांच्या अशा देवांची काहीतरी आहे. 7 देव असे काहीतरी आहे. ते पाहून आता मी निघालेलो आहे पुढे. त्या पायरीच्या मार्गाने वरती चालत निघालेला आहे. हा पायरी मार्ग आहे पूर्वीचा. अजून भक्कम स्थितीमध्ये आहेत पायऱ्या. मस्त अशा पायऱ्या आहेत मजबूत. सागरगडाची ती मुख्य पायवाट आहे. पायऱ्या आहेत त्याच्या उजव्या बाजूला आले की थोडंफार चाललं की तर धोंडाणे धबधबा आहे. तर तुम्हाला दाखवतो. हा आहे बघा धोंडाणे धबधबा. वॉटरफॉल आहे धोंडाणे वॉटरफॉल. ऊन असा कड्यामध्ये आहे बघा वॉटरफॉल. पावसाळ्यामध्ये दृश्य ते चांगलं दिसत असेल. सध्या आता असं दिसत होतं. हा धोंडाणे धबधबा आहे. धोंडाणे धबधबा कोणता निघालेला आहे. मुख्य पायवाटेने वरती निघालो आहे सागरगडाला. सागरगड नाव घेतली की आपल्या डोळ्यासमोर येतो फक्त येतो तो सिंधू सागर. प्रत्यक्षात हा जलदुर्ग किल्ला आहे. नावावरून असे वाटते की हा जलदुर्ग किल्ला आहे पण हा डोंगरी किल्ला आहे. सागरगडाचे मूळ नाव आहे खेळदुर्ग. त्याला सागरगड नावाने ओळखले जाते. सागरगडला भेट देण्यासाठी सागरगड पाहण्यासाठी आपल्याला मुंबईवरून पनवेलवरून पेनवरनं अलिबागमध्ये खंडाळी गावात यावे लागते. खंडाळी गावातून वरती आहे रस्ता येण्यासाठी. पायवाट आहे. धोंडाणे धबधब्याच्या माथ्यावरती आल्यानंतर 2 वाटा लागतात. एक वाट सिद्धेश्वर मंदिरात जाते. एक वाट सागरगड जाते. तर आपण पहिल्यांदा सिद्धेश्वर मंदिराला जायचं आहे. ह्या इथे खाली धोंडाणे धबधबा आहे. तर मुख्य पायवाटेने इथं वरती आले धोंडाणे धबधब्यापाशी. ह्या बाजूला इथं सागरगडाला जाणारी वाट आहे आणि ह्या बाजूला सिद्धेश्वर महामंदिराकडे जाणारी वाट आहे. त्या ठिकाणी अशी डायरेक्शन दिलेली आहे सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. तर मी त्या ठिकाणी निघालेलं आहे. मी आता सिद्धेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे. तर इथून आतमध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या आत जाणार आहे. मी आता श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान मंदिर सागरगड माची खंडाळे या ठिकाणी आलेलो आहे. आता इथून आत मी जाणार आहे मंदिरामध्ये आत दर्शन घेण्यासाठी. इथे बघा नंदी आहे. नंदीची मूर्ती आहे. या सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये इथं एक प्लेट लावलेला आहे. सिद्धेश्वर मंदिर धर्मशाळा दुरुस्ती निधी 2002 देणगीदारांचे ते नाव आहे. अशी ते सर्वांची नावं आहेत. त्यावेळेस
दुरुस्ती केलेली आहे काम सिद्धेश्वर मंदिराचे. आम्ही आतमध्ये जात आहे सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये. अशा प्रकारे ते सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे मी. अशी दरवाजा आहे आतमध्ये जायचा मंदिराच्या. या राईट साईडला इथं गणपतीची मूर्ती आहे. या लेफ्ट साईडला इथे एक देवाची मूर्ती कुठली आहे. हा इथं दरवाजा आहे आतमध्ये जाण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. मी आता सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तर शंकराची पिंड दर्शन घेत आहे. ते तुम्हाला दाखवलं शंकराची पिंड कशी आहे. हा आहे सिद्धेश्वर मंदिराचा सभागृह आहे. असा हे सभागृह असं मोठासा सभागृह आहे. त्याच्या बाजूला तिथे अग्निकुंड आहे. होम करायचा इथं आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच अशा विरगळ आहेत. त्या दगडामध्ये अशा विरगळ कोरलेल्या आहेत. आता एका लाईनीमध्ये आहेत अशा विरगळ आहेत बघा. त्या ठिकाणी अशी पिंड आहे दगडामध्ये बघा. छोटी पिंड आहे. समोरच असं आहे विरगळ अशी मंदिराच्या पुढेच. सिद्धेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला वाट आहे खाली येण्यासाठी. तिथून आले की तर एक विहीर आहे. ती जुनी विहीर आहे. ते तुम्हाला जुनी विहीर दाखवतो. ही आहे बघा जुनी विहीर. जुन्या विहिरीमध्ये पाणी आहे. थंडगार पाणी आहे. ही पूर्वीची विहीर आहे. हे सर्व पाणी पाजरून येतं डोंगरातून. ही आहे बघा विहीर. हे थंडगार पाणी आहे. इथली माणसं ती सर्व हे पाणी पितात. विहिरीच्या समोरच एक पंचमहामुखी हनुमानाची मूर्ती आहे. ही आहे हनुमानाची मूर्ती बघा. हनुमानाच्या मूर्तीच्या पुढेच इथं एक मठ आहे. सिद्धेश्वर देवाचे दर्शन करून आता निघालेलो आहे. तर सागरगडाला जात असताना वाटेमध्ये जे काही अवशेष दिसतात ते तुम्हाला दाखवतो. हे आहेत बघा. हे आहेत अवशेष. अशा उघड्यावरती पडलेले अवशेष आहेत. त्यावेळेस इथे काही ना काहीतरी असेल. मी आता सागरगड माचीवरती पोचलेलो आहे. तर इथून वरती रस्ता आहे सागरगडला जाण्यासाठी. मला सागरगडाची माचीवरची घरे दाखवतो. हे अशी कौलार घरं आहेत. सिमेंटची पण घरे केलेली आहेत अशी. ही सागरगड माची आहे. इथून सर्व पुढे जायचं आहे. सागरगडला जाण्यासाठी वाट आहे ती. सागरगड माचीवरून सागरगडला जात असताना वाटेमध्ये उजव्या बाजूला गावदेवीचे मंदिर आहे. ते कशा वृक्षाखाली आहे. मोठासा वृक्ष त्याखाली आहे. हे आहे सागरगड माचीवरील गावदेवीचे मंदिर आहे. इथल्या सागरगड माचीवरचे देवीचं मंदिर आहे. आणि ते शेजारी शंकराची पिंड आहे. हा सिमेंटची पत्रे आणि तसं लोखंडाचे पोल तयार करून इथं असे मंदिरासाठी इथं जे छत केलेलं आहे. असं मंडप केलेला आहे. तुझ्या बाजूला हे असं मोठासा वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली आहे देवीचे मंदिर. गावदेवीचे दर्शन घेऊन आता निघाला आहे मुख्य पायवाटेने सागरगड किल्ल्यावरती निघालेला आहे. अशी वाट आहे. सर्व लाल माती आहे पूर्ण गडावरती.
जांभा दगडाची माती आहे. तिथे देवीचे दर्शन करून आल्यानंतर मुख्य पायवाटेने पुढे आल्यानंतर तर उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं दिसतंय. हे बांधीव पाण्याचं टाकं आहे बघा. हे पूर्वी याचा इथे वापर करत होते पाण्याचं. आता सध्या पडझड झालेली आहे पूर्ण. ते पाण्याचं बांधीव टाकं आहे. सागरगडला जाताना ज्या मुख्य पायवाट्याने लांबूनच असे सागरगडाचे असे दृश्य दिसते. सुंदर असे दृश्य आहे. सागरगडाच्या माथ्यावरती पूर्ण असं जंगल आहे. पूर्ण अशी झाडी आहे. लांबून असा सागरगड किल्ल्याचा पूर्ण असा काळा दगड दिसतो. आणि वांडरलिंगी सुळका पण दिसतो लांबून. तटबंदी पण दिसते सागरगडाची. तर हे पाणी पुढे निघालेलं आहे. मुख्य पायवाटेने पुढे जात आहे. गडावरती जात असताना डाव्या बाजूला एक मूर्ती आहे. ते दगडामध्ये कोरलेली आहे. देवीची मूर्ती आहे कुठली तरी. अशी मूर्ती आहे ते दगडामध्ये कोरलेली आहे. आता मी सागरगडाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे. माझ्या पायाखाली दिसतं ते प्रवेशद्वार आहे. हे असे प्रवेशद्वार आहे. इथून वरती जात आहे. मी सागरगडाच्या प्रवेशद्वारातून वरती जात आहे. अशा प्रकारे आता हे सागरगडाचा प्रवेशद्वार आहे. इथून वरती जायचं आहे. ती वाट आहे सागरगडावरती जाण्यासाठी. तेव्हा जांभ्या दगडाची वाट आहे. सर्व जांभा दगड आहे. गडावरती प्रवेश केलेला आहे. वरती चालत येत असताना उजव्या बाजूला पण तटबंदी बुजवलेला आहे. त्या साईडला तटबंदी बुरुज आहे. तिथे जायचं आहे. मी आता तटबंदी बुरुजाकडे जातो. उजव्या बाजूला आहे. तटबंदी बुरुजाकडे निघालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण तटबंदी मोठमोठ्या दगडामध्ये तटबंदी बुरुज आहेत बघा. तिथे ढासळलेले पण आहे बुरुज. त्या बाजूला पण तटबंदी बुरुज आहे मजबूत स्थितीमध्ये अजून. दिवळीसारखे आहे चित्र आहे. बुरुजामध्येच आहे. असं मला वाटते पाणी येण्यासाठी गेले असते वरून बुरुजातून. असे या पद्धतीचं केलेलं आहे. ही आहे सागरगडाची तटबंदी. तटबंदी आहे. तटबंदी बुरुज आहेत. भक्कम स्थितीमध्ये बुरुज आहेत. खालचा पाया मजबूत स्थितीमध्ये आहे बुरुजाचा. अशी दोन्ही सर्व असं तटबंदी बुरुज आहे. तटबंदीच्या डाव्या बाजूला इथं एक पाण्याचं असं कोरडं तळ आहे. सध्या आता यामध्ये पाणी नाही. पावसाचं यामध्ये पाणी साठत असतं. सध्या हे कोरडं तळ आहे. सागरगड किल्ल्याचे तटबंदी बुरुज पाहत असताना तटीच्या शिडीचा दरवाजा दिसतो आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो तो कसा आहे. हा आहे तटीच्या शिडीचा दरवाजा. तटबंदीने असा उंचावर असल्यामुळे वरती जाण्यासाठी याला पायऱ्या नाहीत आणि वरून येण्यासाठी पण खाली पायऱ्या नाहीत. पूर्वीच्या वेळेस या दरवाजातून शिडीने खाली येत होते. शिडीच्या साहाय्याने खाली येत होते. हा तटीचा शिडीचा दरवाजा आहे. हा दरवाजा आहे तटीच्या कडीचा शिडीचा दरवाजा आहे.
ही तटबंदी अशी पडलेली आहे. काही सर्व त्याचे दगडं खाली आलेले आहेत. काही तटबंदी शाबूत आहे. पूर्ण झाडी आहे. सागरगड किल्ल्यावरती अशी तटबंदी आहे. गडावर जाण्यासाठी ही पायवाट आहे. ही सर्व जांभ्या दगडाची पायवाट आहे. हे आहे सागरगड किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. आता सध्या पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराशी पूर्ण ढासळलेला आहे. दगड सर्व ढासळलेले आहेत. तटबंदीकडून उजव्या बाजून तटबंदीकडून असं गोल राऊंड मारून आले की नंतर परत पूर्ण गडाचा गोल राऊंड असा काढला कडेकडे तटबंदीने. तटबंदीकडून गोलगोल असा राऊंड काढल्यानंतर तो मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. गडेश्वर महादेवाच्या मंदिराच्या ऐतिहासिक परिसर आहे असा. हे असे मंदिर आहे गडेश्वर महादेवाचे मंदिर. पूर्ण असं जंगल आहे वरती डोंगरा सागरगड किल्ल्यावरती. आता मी गडेश्वर मंदिराच्या इथं आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो गडेश्वर महामंदिराच्या किल्ला परिसर. गडेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आतमध्ये एक शिवलिंग आहे. त्याच्यासमोरच नंदीची मूर्ती आहे. त्याच्या बाजूलाच ते गणपतीची मूर्ती आहे. अशी गणपतीची मूर्ती आहे. इथे एक अशी मूर्ती आहे. असे हे मंदिर आहे गडेश्वर महादेवाचे मंदिर. असे आतला असा परिसर आहे. मंदिराच्या इथे कडेला तिथे एक जाता आहे. ते तुटलेल्या वस्तीमध्ये आहे. मंदिराच्या बाहेर इथे एक नंदी आहे. कोरीव केलेला आहे सर्व बांधकाम. ते मी आता आलेलो आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक पाण्याचा बांधीव टाका आहे. तिथं आले ते तुम्हाला दाखवतो. हे अशा प्रकारे ते पाण्याचं बांधीव टाका आहे. पूर्ण जांभ्या दगडाचं आहे. बांधीव टाका तयार केलेलं आहे. ते त्या ठिकाणी का हे सध्या आता पाणी आहे. ते शुद्ध पाणी आहे. तरी ते गोमुख आकाराचे असे हे पाण्याचं टाका आहे. तर गोमुख त्या तोड्यातून पाणी येते बघा. संततधार चालू आहे. हे सतत धार चालू असते. आता उन्हाळा आहे ते पण पाणी चालू आहे बघा. गोमुख आकाराची अशी तयार केलेली आहे मूर्ती. गोमुख आकाराचं हे पाण्याचं तळ आहे. बांधीव टाका आहे. गडेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे तटबंदीच्या कडेने तिथे एक पाण्याचा टाका आहे. हे पाण्याचं बांधीव टाका आहे. असे हे पाण्याचं मोठंसं बांधीव टाका केलेलं आहे. त्याच्या बाजूला एक दुसरं पाण्याचं बांधीव टाका आहे. तटबंदीच्या कडेने दुसरं एक पाण्याचं बांधीव टाका आहे. हे शरभ शिल्प नावाचं पाण्याचं बांधीव टाका आहे. हे असं पूर्ण असं मजबूत स्थितीमध्ये आहे. जे बांधकाम केलेलं दगडाचं आहे. पाण्याचं बांधीव टाका आहे. हे आहे बघा शरभ शिल्प. पाण्याचं बांधीव टाका आहे. इथं आतमध्ये उतरलेलं आहे त्या पाण्याच्या बांधीव टाक्यामध्ये. तुम्हाला दाखवत होता दरीकडे तोंड कोण असा तटबंदी बुरुज दाखवत असा आहे.
खालचा व्ह्यू दाखवतो मला. किती मस्त व्ह्यू आहे. गणेश्वर महादेवाच्या मंदिराचे दर्शन करून परत सपाटी काढल्यानंतर तटबंदीच्या कडेने सर्व पुढे यायचे. आल्यानंतर आपल्याला समोरच एक दारू कोटर आहे सपाटीला. ते तुम्हाला दाखवतो. ही आहे बघा दारू कोटर. सपाटीला उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेने दारू कोटर आहे. या ठिकाणी सर्व दारू कोटर ठेवले जात होते. सध्या तिथे आता पूर्ण पडझड झालेली आहे दारू कोटराची. सर्व पडझड झालेली आहे. त्यामध्ये सर्व झाडे आलेली आहे. दारू कोटराची सर्व अवशेष पडलेले आहेत. दारू कोटराच्या वास्तूच्या बाजूला एका देवीची उघड्यावरती सेंदूर फासलेली एक शिळा दिसते. अशी शिळा आहे. दारू कोटर आहे. दारू कोटराच्या इथे पाठीमागच्या बाजूला इथे असं हे पाण्याचा टाका आहे. हे पाण्याचं टाका आहे. वा सर्व कोरी काम केलेलं पाण्याचा टाका आहे. असं मोठासा टाका आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरत असेल. सध्या आता कोरडा आहे. पाण्याच्या टाका आहे. कोरडं पाणी टाकात या बाजूलाच उजव्या बाजूला एक दीपमाळ आहे. अशी जांभ्या दगडामध्ये ही त्यावेळेची केलेली ही दीपमाळ आहे. ही अशा प्रकारची आहे दीपमाळ. इथं त्या संध्याकाळचं ज्योत पेटवत असतील अशी ही दीपमाळ आहे. दीपमाळ पाहू आणि दारूचा कोटरा पाहून मी निघालेला आहे. आता ह्या पायरीमार्गाने निघाले वानरलिंगी सुळक्याकडे निघालेला आहे. हा पूर्वीच्या या पायऱ्या आहेत. जांभ्या दगडाच्या आहेत पायऱ्या. ते वानरलिंगी सुळक्याकडे निघालेला आहे. वानरलिंगी सुळक्याकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये उजव्या बाजूला अनगड शिळेवरील वेताळाचे दर्शन होते. अशी आहे वेताळाचे दर्शन होते. बघा ही अशी वेताळाची मूर्ती आहे. त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला तटबंदी दिसते आणि बुरुज दिसते. बघा हे बुरुज आहे. ही तटबंदी आहे. अनगड शिळेवरील वेताळाचे दर्शन करून आम्ही निघालेलो आहे वानरलिंगी सुळक्याकडे. तिकडे जात आहे. सपाटीने आता पुढे जात आहे सर वानरलिंगी सुळक्याकडे. पूर्ण अशी सपाटी आहे ते बघा. वानरलिंगी सुळक्याच्या माथ्यावरतीचा भगवा ध्वज फडकत आहे. या ठिकाणी असा स्तंभ केलेला आहे भगवा ध्वजाचा. हा तर कायम इथं फडकत आहे भगवा ध्वज. तुम्हाला दाखवतो वानरलिंगी सुळक्याच्या माथ्यावरून जिथं भगवा ध्वज आहे तिथून असा खालचा तुम्हाला परिसर दाखवतो. खालची दरी दाखवते कशी आहे ती. अशी आहे पूर्ण अशी खाली दरी आहे. पुढचा हा तटबंदी दिसते इथून बघा. तटबंदी दिसत आहे सागरगड किल्ल्याची. खाली पूर्ण दरी आहे. दरी पूर्ण अशी झाडी दिसते खाली. सर्व हिरव्या झाडी आहे. सध्या पाळीत फुटलेली आहे पूर्ण झाडांना. ह्या ठिकाणी खूप अशी हवा लागते खालून वर येणारे. पूर्ण अशी दरी आहे खाली.
वानरलिंगी सुळक्याच्या माथ्यावरून त्याकडलं ते तटबंदी बुरुज आहे. इथे बुरुज आहे बघा त्या कोपऱ्यावरती. उजव्या बाजूला वानरलिंगी सुळका आहे, त्याकडला डाव्या बाजूला ते बुरुज आहे असं मजबूत स्थितीमध्ये. गडमाथ्यावरून ते समोर दिसते ते सिंधुसागर आहे. पूर्णसा सिंधुसागर आहे, पूर्णसा समुद्र आहे. म्हणूनच सागरगडाचे नाव शोभून दिसते. पूर्णसा सिंधुसागर दिसतो गडमाथ्यावरून. वानरलिंगी सुळका पाहून नंतर आपण गडाच्या पाठीमागच्या बाजूस जायचे. पाठीमागच्या बाजूस जात असताना उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज असे भरपूर आहेत. गडाच्या संरक्षणासाठी तटबंदी आणि बुरुज भरपूर असे केलेले आहेत. बालेकिल्ल्याच्या पाठीमागे तिथे एक पाण्याचं तळ आहे. असे मोठंसं पाण्याचं तळ आहे. सध्या तर कोरडं आहे. त्या ठिकाणी असे जे बुरुज आहे लांब्या दगडात केलेलं आहे. असा इथे असं खाली बघू शकतो. असे गडावरती जे पावसाचं पाणी येईल पावसाळ्यामध्ये असे वरून खाली येईल. तसं तटबंदीच्या इथं खाली असं हे केलेलं आहे, छिद्र पाडलेलं आहे. असं ते बांधून घेतलेलं छिद्र आहे. त्यातून असं हे तटबंदी तशी वर आहे. ही तटबंदी आहे. तटबंदीच्या खाली असं केलेलं आहे. इथून खाली पाणी जाण्यासाठी, या सर्व गडावरचं पाणी जाण्यासाठी अशा प्रकारे तिथं त्यावेळेस केलेलं आहे. असं हे छिद्र केलेलं आहे, तयार पोखरून केलेलं आहे. तटबंदी आहे त्या ठिकाणी. जे तटबंदी कडेने अशी तटबंदी बालेकिल्ल्यावरती भरपूर आहे. असे तटबंदी बुरुज भरपूर आहे. सागरगड किल्ल्यावरशी अशी तटबंदी आहे, बुरुज आहेत खूप असे. ते लक्ष ठेवण्यासाठी इथं असे तटबंदी बुरुज भरपूर आहेत. असे सागरगड किल्ल्यावरती आहेत. वानरलिंगी सुळका आहे. त्याच्या तटबंदीनं कडेने उजव्या बाजूने सर्व असं पाठीमागे यायचं. असे भरपूर असे तटबंदी आहे, बुरुज आहेत. तर इकडं पाठीमाग पिचळीस आलेलं आहे. त्या इकडे असं पाठीमागच्या बाजूला हे बुरुज आहे बघा, जांभ्या दगडाचा. मजबूत स्थितीमधून आहे जांभ्या दगडाचा प्युअर. हे संरक्षणासाठी जास्त अशी बुरुज आहेत. इथून आपण बघू शकतो अशी देवळी आहे. त्या देवळीतून पाहू शकतो खाली गनिम काय करते, गनिम कुठून वरती येते. ते
गडाच्या पिछाडीस पाठीमागच्या बाजूला येतात आलेलो आहे. या ठिकाणी या झाडीमध्ये अशी इथं भिंत आहे. ही भिंत दिसते आजूबाजूला आहे त्याच्या पाठीमागं अशी भिंत आहे झाडीमध्ये. या ते सर्व झाडीमध्ये तर अवशेष आहेत. सध्याला काय समजत नाही की कोणती भिंत आहे, पण या ठिकाणी अवशेष फक्त दिसतात. त्यावेळेस इथं काही ना काहीतरी असेल. सर्व दगड हे झालेले आहेत, अवशेष सर्व आहेत दगडांचे, सर्व ते पडलेले आहेत. पुढे दिसते ते बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूला असे भक्कम असे बुरुज आहेत, पण त्याची तर पडझड झालेली आहे. दोन्ही बुरुजाची प्रवेशद्वाराची पडझड झालेली आहे. सर्व असं पड बाले किल्ल्यावरती इथं लेफ्ट साईडला एक सोन्याचा गाणं आहे. अशा प्रकारचे सोन्याचा गाणं आहे पूर्वीचा. पूर्ण जांभ्या दगडामध्ये आहे. पुरेसा असा मोठा दगड आहे तो. हे सोन्याचा गाणं आहे ते. त्यावेळेस इथे चुना बनवत असतील. असा हे सोन्याचा गाणं आहे. बाले किल्ल्यावरती चुन्याच्या घाणीकडे जाताना ते उजव्या साईडला इथे कसं शिल्प आहे ते तुटलेलं अवस्थेत आहे. एक बाजू तुटलेली आहे असे हे शिल्प आहे. मी आता बाले किल्ल्याच्या तिथं उभं राहिले आहे. मला बाले किल्ला दाखवता कसा आहे. गोल आकाराचा बाले किल्ला आहे. असा या प्रकारे हे तो बाले किल्ला आहे. पूर्ण अशी गोल अशी राऊंड अशी तटबंदी आहे. आता बाले किल्ल्याचे तर थोडे पडझड झालेले आहे. भरपूर पडझड झालेली आहे गडातील. इथं गडावरती असा बाले किल्ला आहे. गोल आकारामध्ये आहे. बाले किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची इथं मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्या ठिकाणी बाले किल्ल्यावरती ते तुम्हाला दाखवतो. आगरगड दुर्ग सेवक सामाजिक संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांची इथं मूर्ती स्थापन केलेली आहे. ते तुम्हाला दाखवतो. ही आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. सिंहासनावरती बसलेली आहे मूर्ती. त्यावरती भगवा ध्वज आहे. छत केलेलं आहे. चारी बाजूला पोल रोड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उजव्या बाजूला आगीचे गोळे ओकणारी तोफ आहे. ती तुम्हाला तोफ दाखवतो. हे आहेत बघा आगीच्या गोळा ओतणारा तोफा आहेत. असे या लोखंडी तोफा आहेत. इथून अशा तोफांचा मारा करत होते त्यावेळेस पूर्वी. बाले किल्ल्यावर मला परिसर दाखवतो कसा आहे आजूबाजूचा. असा परिसर आहे पूर्ण. ह्या इकडचं आहे ते दारू क्वार्टर आहे. या बाजूला इथे पुढचं आहे ते वांगरलिंग सुळका आहे तिकडे पुढे. इथून असं पाठीमागे जायचं आहे. पिछाडीस पाठीमागे भाग. या खाली त्याचा तलाव आहे. तलाव आहे पाठीमागे जायचं पूर्ण दरवाजेपाशी पोचतो. ह्या आगीच्या गोळ्या
ह्या तोफा आहेत. ह्या तोफा आहेत आगीच्या गोळा पथर तोफा आहेत. या तिथला हा परिसर आहे, तिथलं ठिकाण आहे. त्या पाठीमागच महाराजांच्या इथं बाले किल्ल्यावरती असायचे गोल आकाराचे इथं आहे काहीतरी आहे. त्यावेळेस इथे काहीतरी असेल, गोल आकाराचे केलेलं आहे ते. आणि त्याच्या बाजूला तिकडे असे वाटते इथे काहीतरी घरे असतील, कधी सर्व पडदे झालेली आहे, सर्व वाडी पण असते तिथे, सर्व इथे पडदे झालेली आहे. सर्व इथे पडदे झालेले आहे बघा. कधी कधी काय सर्व अवशेष दिसतात वाड्यांसारखे, म्हणजे पडदे झाले सर्व. बाले किल्ल्याचे जे प्रवेशद्वार आहेत ते 2 बुरुज आहेत. त्या एका बुरुजावरती तोफ ठेवलेली आहे, त्या तोफेला गंध लागलेला आहे. दोन्ही बुरुज आहे, 2 बुरुज आहे ते जी पडदे झालेली आहे. बाले किल्ल्याची पण पडदे झालेली आहे जास्त अशी. मी सागरगडावरती गेलो होतो त्यावेळेस सागरगड दुर्गरक्षक संवर्धन टीम आली होती. गडावरती संवर्धनाचे काम करत होते ते 5-6 जण होते. त्यांनी मला पिण्यासाठी चहा दिला होता. गड उतरायला सुरुवात केली. आता मी 6:30 वाजलेले आहेत. पूर्ण गड फिरून झालेला आहे. आता अंतर पडत आहे. आता निघत आहे खाली, चालत निघत आहे. आता मी सागरगड मच्छीच्या खाली आलेलो आहे. इथून एकटा चालत आहे. त्या खंड्या गावात मला खाली जायचं आहे. तर पूर्ण आता अंधार पडलेला आहे. 7:15 वाजता चालू केले ते चालणे. आता निघत आहे चालत. पूर्ण आता अंधार पडलेला आहे. साडेसातला गड चालू केला उतरायला. तिथून मला खाली येण्यासाठी खंडाळगावच्या हायवेला येण्यासाठी मला 2 तास लागले. 8:50 इथे पोचलो. तर इथून जाणार आहे पनवेलला. खंडाळगावातून मी पनवेलला जाणारी बस पकडली. खंडाळगावातून पनवेलला जाण्यासाठी 114 रुपये तिकीट होते पर पर्सन. 2 तास लागले मला पनवेल बस स्टॉपला पोहोचण्यासाठी. तिथून चालत परत मी पनवेल स्टेशनला आलेला. तिथून आता निघालेला आहे घरी. 11:08ची ट्रेन पकडली आहे. जस्ट आता मी कोपरगाव स्टेशनला इथं पोहोचलेलं आहे. 12ला 5 मिनिटं लागतात इथं पोहोचलेलं आहे. आता सकाळी निघालेलं आहे मॉर्निंग शिफ्टला 7 ते 3 कामावरती निघालेलं आहे. सकाळी 7 ते 3 मॉर्निंग शिफ्ट होती. तर 3:30 वाजता मी रूमवरती आलो. तर तुम्हाला सागरगडाचा इतिहास सांगतो. सागरगडाचा इतिहास काय आहे ते. निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने खेडदुर्ग सागरगड किल्ला घेतल्याची नोंद ही बुराणी मासिकमध्ये आहे. त्यानंतर सन 1658 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर सन 1665 नुसार जो पुरंदरचा तह झाला त्यावेळेस मोगलांना 23 किल्ले द्यावे लागले. त्यामध्ये सागरगडचा समावेश आहे. त्यानंतर कुलाबा आणि खंदेरी या गड किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड किल्ला पुन्हा जिंकून घेतला असावा. त्यानंतर खंदेरी किल्ल्याचे बांधकाम करत असताना त्यावेळेस डव नावाचे एक
जहाजे मराठ्यांना सापडले. त्यामध्ये इंग्रज अधिकारी खलाशी होता. याच्या व्यतिरिक्त या जहाजावरती सैनिकांच्या 6 पायली मिळाल्या. त्यामध्ये 20 हे युरोपियन होते. या सर्वांना मराठ्यांनी सागरगड किल्ल्यावरती त्यांना कैद केल्याची नोंद आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये एका पत्रामध्ये सागरगडाचा उल्लेख येतो. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या पुढच्या पोराप्रमाणे प्रजेची काळजी करत होते, सांभाळ करत होते. यापुढे 3 जून 1684 रोजी मोरेश्वर निळकंठ यांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये सागरगडावरून कोकणातील प्रजेसाठी, कोकणातील जनतेसाठी सागरगडावरून 50 खंडी धान्य दिल्याची नोंद आहे. नंतर 1696 रोजी हा किल्ला मुघलाच्या ताब्यामध्ये होता. नंतर कनौज इंग्रजांनी जिंकून घेतला. सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी जे 13 किल्ले दिले होते त्यामध्ये सागरगडाचा समावेश आहे. 13 किल्ले कनौज इंग्रजांना दिले होते. सन 1740 मध्ये संभाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे यांच्या दोघांमध्ये जे भांडणे झाले त्यानंतर हा किल्ला संभाजी आंग्रेने जिंकून तर पुढे ज्यावेळेस पेशव्यांचे राज्य आले सागरगडावरती त्यावेळेस ते शिक्षा म्हणून कडेलूट करत होते. गडावरून कडेलूट करत होते. नंतर सन 1818 नुसार इंग्रजांची ज्यावेळेस राज्य आले त्यावेळेस हा सागरगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. सागरगडावरती मी पहिल्यांदाच गेलेलो आहे, तर तुम्हाला तिथला मी मला आलेला अनुभव सांगतो. ओढा छोटासा ओढा आहे. ओढा ओलून गेले की तिथून वरती जाण्यासाठी 1 तास लागतो. अशी पूर्ण अशी झाडी आहे जात असताना. पायवाट आहे ती मळलेली आहे दुपारची. अर्ध्या वाटेमध्ये पायवाट आहे, काही ठिकाणी पायऱ्या आहेत, पण जाता वेळेस पूर्ण अशी झाडे आहे. आणि निम्म्यावरती गेल्यानंतर आपल्याला सागरगड किल्ला दिसतो, लांबून दिसतो, पण खालून काही दिसत नाही. सागरगड किल्ला आहे तो. निम्म्यावरती गेल्यानंतर कळते की हा सागरगड किल्ला आहे. सागरगड किल्ल्यावरती आतमध्ये गेल्यानंतर असा मध्यभागी बाले किल्ला आहे. हे 4ही बाजूला अशी तटबंदी आहे. बाले किल्ल्याच्या डाव्या बाजूला अशी पूर्ण अशी तटबंदी केलेली आहे. तटबंदी आहे तिथे जास्त असे बुरुज आहेत. गोल राऊंड असा किल्ला आहे तो. आणि त्या बाले किल्ल्यावरून आणि वानरलिंगी सुळक्यावरून पूर्ण समोर असा समुद्र दिसतो आपण तिथून असं पूर्ण गोल राऊंड मारले की नंतर मेन जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचतो. प्रकारे या ब्लॉगचा मी एंड करत आहे. आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.